श्रीवा गोखले प्राथमिक विद्यालयात दंत आरोग्य शिबिर संपन्न। श्रीवा गोखले प्राथमिक विद्यालय तासगाव व डॉक्टर राजाभाऊ परचुरे शिशु मंदिर तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दंत आरोग्य मार्गदर्शन व जागरूकता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना तसेच पालकांना दंत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, दातांच्या समस्या ओळखणे आणि योग्य वेळी योग्य उपचार घेण्याबाबतची माहिती देणे हा होता। या कार्यक्रमासाठी डॉक्टर शिरीष काळे व डॉक्टर आदित्य काळे डेंटल सर्जन हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात पाळावयाच्या दंत स्वच्छतेच्या सवयींबाबत सविस्तर माहिती दिली। योग्य पद्धतीने दात घासणे, दंतक्षयाची प्राथमिक लक्षणे, मुलांमध्ये आढळणाऱ्या सामान्य दंत समस्या आणि त्यावरील उपाय याबाबत त्यांनी उदाहरणासहित मार्गदर्शन केले। त्यांनी पालकांना मुलांच्या दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, दातात वेदना नसली तरीही नियमित दंत तपासणी करणे गरजेचे आहे याचे महत्त्व समजून सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती धनश्री माळी यांनी केले। त्यांनी डॉक्टरांचा परिचय करून देत कार्यक्रमाची रूपरेषा प्रभावीपणे मांडली। कार्यक्रमात शाळा समिती अध्यक्ष श्री रवींद्र देवधर, मुख्याध्यापिका धर्माधिकारी, शाळा अधीक्षक तसेच शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी डॉक्टरांना उत्साहाने प्रश्न विचारत संवाद साधला। कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन माने यांनी केले। त्यांनी डॉक्टरांचे व उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानत अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढीस लागेल असे नमूद केले। दंत आरोग्याविषयी विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळाल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला। प्रतिनिधी प्रकाश माळी, तासगाव। हे सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे की जे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। तुम्ही तुमच्या दाताची काळजी घ्या, दात तुमची काळजी घेतील। आता जे काही मगाच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या पचनाची सुरुवात ही तुमच्या तोंडापासून होत असते। जर तुमचे दात सुदृढ असतील, अन्न जर व्यवस्थित चावलं गेलं तर तुम्हाला पोटाच्या तक्रारी येणार नाही। आम्ही आता दवाखान्यामध्ये जे बघतो की वयाच्या 50 आणि 60 वर्षानंतर पोटाच्या तक्रारी बऱ्याच जणांच्या चालू होतात, कारण अन्न पचन होत नाही, अन्नाचं व्यवस्थित चर्वण होत नाही। त्याच्यामुळे दात चांगले असेल तर अन्नाचं चर्वण होणार। आता बरेच जण बघतो नुसतं